आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले दुःख व्यक्त। सकाळी संग्राम जगताप यांचा फोन आला होता। तिथल्या दवाखान्यात त्यांना ऍडमिट केलं होतं। डॉक्टरांशी पण मी बोललो। डॉक्टरांनी सांगितलं माझ्या दवाखान्यात त्यांना आणलं, पण दवाखान्यात येण्याच्या अगोदरच दुर्दैवाने त्यांचं निधन झालं होतं। मध्यंतरी शिर्डीमध्ये त्यांची माझी भेट झाली होती। तेवढंच मी त्यांना बोललो होतो, शिवाजीराव काळजी घ्या। पण काळाच्या आणि नियतीच्या पुढे काही चालत नाही। नेमका आज ते दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपल्याला सोडून गेले। त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। नेहमी आमच्या बरोबर काम करणारा एक सहकारी आम्ही आज गमावलेला आहे। आणखी काय म्हणालेत उपमुख्यमंत्री अजित पवार, पाहुयात। सकाळी फोन आला होता संग्राम जगतापांचा। त्यांच्या दवाखान्यामध्ये त्यांना ॲडमिट केलेलं होतं। तिथले डॉक्टरांशी पण मी बोललो, पण डॉक्टरांनी सांगितलं की दादा माझ्या दवाखान्यात त्यांना आणलं, परंतु दवाखान्यात येण्याच्या आधीच त्यांचं दुर्दैवानं दुःखद निधन झालं असं डॉक्टरांनी मला सांगितलं। नंतर पुन्हा मी संग्रामला सांगितलं की संग्राम आता ते आज आपल्या हयात नाही आहेत आणि सगळ्यांनी